नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना वेग आलाय। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील यांनी प्रभाग क्रमांक 12 क मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हेमलताताई पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक व मार्गदर्शकांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने औक्षण करत शुभेच्छा स्वीकारून अर्ज भरण्यासाठी प्रस्थान करण्यात आले। यावेळी परिसरात उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले। अर्ज दाखल करताना अर्जुन टिळे, अनिल चौगुले, विजयश्री चुंबळे, निनाद पाटील, युगंधर पाटील, राजेश्वरी पाटील, मधुकर क्षीरसागर, भाग्यश्री भोईर, वेदांशी होरा, अनिता मोरे, वस्तुपाल शहा, रत्नाकर चुंबळे, राहुल जाधव, तुषार गांगुडे, कल्पेश केदार, कल्पेश भामरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेमलताताई पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 12 क मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचं चित्र असून आगामी निवडणुकीत नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येतोय। कसं वाटतंय, काय पक्षात राष्ट्रवादीकडनं तुम्ही अर्ज दाखल करता? 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यानुसार मी आज अर्ज भरते। मी 2 अर्ज भरते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही अर्ज भरते। 30 तारखेपर्यंत एबी फॉर्म मिळेल आणि तो एबी फॉर्म जोडला जाईल आणि त्या पद्धतीने मी राष्ट्रवादीची उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 क मधून महिला सर्वसाधारण गटामधून लढत देते। काय तुमच्या मतदारांना तुम्ही आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याचा माझ्याकडे विशेष नाही, कारण मी मतदार असा कधी विचारच नाही केला। हा सगळा परिवार आहे आणि गेले 35 वर्षापासून यांच्याशी मी जोडली आहे। यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सर्वांच्या मी सोबत असते। त्यामुळं निवडणुकीचं राजकारण हा आमच्याकडे भाग नाही आहे, हा सगळा प्रेमाचा विषय आहे आणि त्या प्रेमापोटी मी तुमच्या सतत सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत आहे एवढंच मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते। खरं तर ते सांगायची गरज नाही, हा आमचा एक अलिखित करार आहे सगळ्या माझ्या मतदार बंधूंशी। या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणं वगैरे ते थोडंसं विचित्र या दिवशीने होतं की 30 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। 3 टेबल लावलेले आहेत, प्रत्येक टेबलावरती प्रचंड गर्दी आहे। आपण आपल्याच लोकांना बोलवायचं, त्यांना त्रास नाही तिथे घेऊन जायचं आणि शक्ती प्रदर्शन करून आपल्याला कोणाला ती दाखवायची गरजच नाही। सगळे लोक आपल्याला ओळखतात, सगळी जनता आपल्याला ओळखते। त्यामुळं मी आजपर्यंत कधीही शक्ती प्रदर्शन केलेले नाही आहे। कुठलाही व्यक्ती गोळा करण्याची मला गरज पडत नाही। मी फक्त काल मेसेज टाकले आणि प्रेमापोटी जेवढे लोक येतील आणि मी त्या मेसेजमध्ये पण आवाहन केलं की आपण आपल्या घरातून मला शुभ आशीर्वाद द्या, कारण काही गोष्टी मला ज्या आवडत नाहीत त्या मी कधी करत नाही आणि हा माझा प्रचाराचा नेहमीचा तो भाग आहे। अर्जुन भाऊ, आज काही अर्ज दाखल करताय, आपणही त्यांच्यासोबत सहभागी झालेला आहे, काय सांगाल? मीच नाही, अख्खी जनता, ह्या वार्डाची, या प्रभागाची अख्खी जनता त्यांच्याबरोबर। तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शनचा। शक्ती ज्याला दाखवा लागते का त्याकडे शक्ती नसते, अशाच माणसांना शक्ती प्रदर्शन करावं लागतं। तर मला असं वाटतं की गेले 35 वर्ष त्यांनी वार्डाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे। आम्हाला कोणाला काय त्यांनी काय म्हणजे आम्हाला काय मेसेज दिले किंवा कोणाला फोन आपण करत करण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आले। आता एवढी गर्दी तुम्ही बघितली की त्यांनी काय फोन बिन करेल नाही, नुसता मेसेज दिला तर सगळं आलेलं आहे। गेल्या 35 वर्ष एवढा चांगला वार्डाचा विकास केलेला आहे। मला असं वाटतं की त्यांना ह्या काहीची गरज पडणार नाही। ते ज्या दिवशी फॉर्म भरतील त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित आहे, हे असं मला वाटतं।